जय हिंद। आजच्या या व्हिडिओमध्ये जेवढे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न बहुपर्यायी असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्न आणि त्याचे पर्याय वाचून दाखवल्यानंतर आपल्याला 10 सेकंदाचा कालावधी दिला जाईल। त्या कालावधीमध्ये आपण आपल्या वहीमध्ये उत्तराचा योग्य तो पर्याय त्याची नोंद करून ठेवायची आहे आणि व्हिडिओच्या शेवटी ज्या वेळेस याची उत्तरसूची जाहीर होईल तर त्या उत्तरसूचीबरोबर त्या उत्तरसूचीमधील जी उत्तर आहेत त्या उत्तरांबरोबर आपण वहीमध्ये केलेली नोंद याचा पडताळा करून घ्यायचा आहे। प्रश्न क्रमांक 1, देशस्थिती, देशभाषेतील ग्रंथ व विलायतेतील राजकारण यासंबंधी लेख टिंबडिंब वर्तमानपत्रात सर्वप्रथम सुरू झाले। पर्याय क्रमांक 1 दीनबंधू, पर्याय क्रमांक 2 केसरी, पर्याय क्रमांक 3 प्रभाकर आणि पर्याय क्रमांक 4 दर्पण। प्रश्न क्रमांक 2, ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे टिंबडिंब होय। पर्याय क्रमांक 1 वर्तमानपत्र, पर्याय क्रमांक 2 नियतकालिक, पर्याय क्रमांक 3 ग्रंथ आणि पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी नाही। प्रश्न क्रमांक 3, मासिक, साप्ताहिक व पाक्षिक यांचा समावेश कशात होतो? पर्याय क्रमांक 1 नियतकालिक, पर्याय क्रमांक 2 वर्तमानपत्र, पर्याय क्रमांक 3 ग्रंथ आणि पर्याय क्रमांक 4 पुस्तक। प्रश्न क्रमांक 4, टिंबडिंब यांनी मराठी भाषेतील दिग्दर्शन नावाचे पहिले मासिक सुरू केले। पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले, पर्याय क्रमांक 2 आगरकर, पर्याय क्रमांक 3 टिळक आणि पर्याय क्रमांक 4 बाळशास्त्री जांभेकर। प्रश्न क्रमांक 5, प्रसार याचा अर्थ खालीलपैकी कोणता? पर्याय क्रमांक 1 दूरवरून माहिती गोळा करणे, पर्याय क्रमांक 2 माहिती दूरवर पोहोचवणे, पर्याय क्रमांक 3 माहिती पसरविण्यास मज्जाव करणे आणि पर्याय 4 वरीलपैकी नाही। प्रश्न क्रमांक 6, भारतात टिंबडिंब आगमन झाल्यावर मुद्रणकला व वर्तमानपत्रे सुरू झाली। पर्याय क्रमांक 1 आहे डचांचे, पर्याय क्रमांक 2 पोर्तुगीजांचे, पर्याय क्रमांक 3 इंग्रजांचे आणि पर्याय क्रमांक 4 फ्रेंचांचे। प्रश्न क्रमांक 7, या ठिकाणी वर्तमानपत्राऐवजी वर्तमानासंबंधी असा शब्द आलेला आहे, तो चुकीचा आहे, तर तुम्हाला तो गृहीत धरायचा आहे। वर्तमानपत्रासंबंधी अयोग्य पर्याय ओळखा। पर्याय क्रमांक 1 आहे, यामध्ये अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती यांचा समावेश होतो। पर्याय क्रमांक 2 अनियमितपणे वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र होय। पर्याय क्रमांक 3 वर्तमानपत्र हे माहिती व ज्ञानप्रसाराचे माध्यम आहे आणि पर्याय क्रमांक 4 वर्तमानपत्रात स्थानिक, देशांतर्गत व जागतिक स्तरावरच्या बातम्या असतात। प्रश्न क्रमांक 8, टिंबडिंबमध्ये इसवी सन पूर्व काळात सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवत असत। पर्याय क्रमांक 1 लंडन, पर्याय क्रमांक 2 भारत, पर्याय क्रमांक 3 रोम आणि पर्याय क्रमांक 4 इजिप्त। प्रश्न क्रमांक 9, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कधी सुरू झाले? पर्याय क्रमांक 1 आहे 29 जानेवारी 1780, पर्याय क्रमांक 2 30 सप्टेंबर 1780, पर्याय क्रमांक 3 7 जुलै 1780 आणि पर्याय क्रमांक 4 29 जानेवारी 1781।
प्रश्न क्रमांक 10. जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश व्यक्तीने भारतात सुरू केलेले पहिले वर्तमानपत्र कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 दिल्ली गॅजेट, पर्याय क्रमांक 2 कलकत्ता गॅजेट, पर्याय क्रमांक 3 बेंगॉल गॅजेट आणि पर्याय क्रमांक 4 मद्रास गॅजेट. प्रश्न क्रमांक 11. बाळशास्त्री जांभेकर हे टिंबडिंबचे संपादक होते. पर्याय क्रमांक 1 प्रभाकर, पर्याय क्रमांक 2 केसरी, पर्याय क्रमांक 3 पुढारी आणि पर्याय क्रमांक 4 दर्पण. प्रश्न क्रमांक 12. टिंबडिंब हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 1 6 फेब्रुवारी, पर्याय क्रमांक 2 6 जानेवारी, पर्याय क्रमांक 3 8 जानेवारी आणि पर्याय क्रमांक 4 21 जानेवारी. प्रश्न क्रमांक 13. टिंबडिंब ह्या पत्राने विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला. पर्याय क्रमांक 1 दर्पण, पर्याय क्रमांक 2 इंद्रप्रकाश, पर्याय क्रमांक 3 प्रभाकर आणि पर्याय क्रमांक 4 ज्ञानोदय. प्रश्न क्रमांक 14. बहुजन समाजाचे मुखपत्र खालीलपैकी कोणते? पर्याय क्रमांक 1 मराठा, पर्याय क्रमांक 2 प्रभाकर, पर्याय क्रमांक 3 दीनबंधू आणि पर्याय क्रमांक 4 चाक्या मसोबा. प्रश्न क्रमांक 15. दर्पण हे पत्र कधी सुरू झाले? पर्याय क्रमांक 1 1932, पर्याय क्रमांक 2 1852, पर्याय क्रमांक 3 1836 आणि पर्याय क्रमांक 4 1832. प्रश्न क्रमांक 16. केसरी आणि मराठा वर्तमानपत्रे टिंबडिंब यांनी सुरू केले. पर्याय क्रमांक 1 आगरकर टिळक, पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले कृष्णराव भालेकर, पर्याय क्रमांक 3 आगरकर जांभेकर आणि पर्याय क्रमांक 4 सावरकर आगरकर. प्रश्न क्रमांक 17. टिंबडिंब यांनी 15 सप्टेंबर 1959 रोजी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले. पर्याय क्रमांक 1 डॉक्टर आंबेडकर, पर्याय क्रमांक 2 जवाहरलाल नेहरू, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पर्याय क्रमांक 4 सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 18. विजेच्या सहाय्याने बातमी पोहोचवण्याचे साधन म्हणजे टेलिग्राफ. याचा वापर 1852 मध्ये सुरू झाल्याची माहिती कोणत्या पत्रातून मिळते? पर्याय क्रमांक 1 ज्ञानोदय, पर्याय क्रमांक 2 प्रभाकर, पर्याय क्रमांक 3 केसरी आणि पर्याय क्रमांक 4 दर्पण. प्रश्न क्रमांक 19. 8 जून 1936ला ऑल इंडिया रेडिओ असे नामकरण झालेली कंपनी खालीलपैकी कोणती? पर्याय क्रमांक 1 इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग, पर्याय क्रमांक 2 इंटेलिजंट स्टेट ब्रॉडकास्टिंग, पर्याय क्रमांक 3 इंडियन स्पेस ब्रॉडकास्टिंग आणि पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी नाही. प्रश्न क्रमांक 20. येरला ख्यातनाम कवी टिंबडिंब यांच्या सूचनेवरून आकाशवाणी असे नाव देण्यात आले. पर्याय क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर, पर्याय क्रमांक 2 बालकवी, पर्याय क्रमांक 3 पंडित नरेंद्र शर्मा आणि पर्याय क्रमांक 4 सावरकर. प्रश्न क्रमांक 21. दूरदर्शन हे टिंबडिंब माध्यम आहे. पर्याय क्रमांक 1 दृक, पर्याय क्रमांक 2 श्राव्य,
पर्याय क्रमांक 3 दृकश्राव्य आणि पर्याय क्रमांक 4 लिखित। प्रश्न क्रमांक 22 भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र टिंबटिंब यांनी सुरू केले। पर्याय क्रमांक 1 जेम्स ऑगस्टस हिकी, पर्याय क्रमांक 2 सर जॉन मार्शल, पर्याय क्रमांक 3 ॲलन ह्यूम आणि पर्याय क्रमांक 4 आगरकर।